काय चल जाऊ, चल काम धंदे. हो खेळून आलायस ना आता. खेळून काय अंकिता बोलतेस? खेळून काय अंकिता बोल, किती गेम खेळून आलास कुणाल? खरं खरं सांग. गेलो. हा कितीला गेलो मी? 9:30ला गेलो. हा 9:30ला गेलो, आलोय मी 11:10 9:30ला गेलो, 10:30 पावणे 11 पर्यंत मी एक्सरसाइज केली. पावणे 11ला खाली उतरलो. पहिला लावले बॉल, ब्रेक केल्यावर तुझा फोन आला आणि काय धिंगाणा घातलास तू. सगळे तिथले हादरले. एक गेम खेळलो आणि आलो लगेच. बापरे, हादरले? मला हादरले कुणाल? बापरे, तू हादरलास की नाही? हा. घाम किती आलाय तो, पूस ना. काय ट्रीटमेंटचं ते हे लावलंय, काट टाकतोय. दाखव, शिशी शिशी शिशी. स्किन असतं अंकिता, ते आपली डेड स्किन. मी दाखव ज्या मला पद्धतीने तिकडची. माझी बायको मला फिरवते त्या पद्धतीने ती डेड स्किन तेवढी निघणार. दाखव तर तिकडची. निघते ती. त्याला काहीतरी केमिकल पील बोलतात, पण ते चांगलं नसतं. वर्षातून एकदा, वर्षातून 2 वर्षातून एकदा वगैरे करायचं केमिकल पिल. हा कुणाल बघत करतो का फक्त? हा ठेव, चल. हा चल 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 ठेव. सगळे असं म्हणतात की वहिनी सोबत तू किती मस्करी करतोस, किंवा वहिनी तुला असं बावळट बिवळट म्हणते पण तुला राग येत नाही. तर त्याला माहित नाहीये तुम्ही कधीपासून ओळखता एकमेकांना. अरे मैं बचपन में था, मेरा शर्ट पहनती थी. ती वहिनी आमच्या शाळेत होती. दादाचा बचपन वाला प्यार आहे. दादा आणि ती एकाच शाळेत होती, एकाच वर्गात पण होते ते. एकाच शाळेत एकाच वर्गात. मग त्याच्यामुळे माझी ओळख होती. मग ती मी काढलेली चित्र बित्र घेऊन जायची दाखवायला. ती ह्याला होती ना, डीएड की बीएड कशाला, तेव्हा ती घेऊन जायची. आणि त्याच्यामुळे ते चांगला बॉन्ड आमचा चांगला आहे. समजले? वाक्याचा बॉन्ड. तुझं समजले? तर म्हणजे तुमचे जे प्रश्न होते, तुम्हाला असं वाटायचं की वहिनी आणि किती छान मस्करी करतात, हे लोक असं राहतात. ते लहानपणापासून ते ओळखतात एकमेकांना आणि एकाच गावात राहिले ते. आणि दादाचं लव्ह मॅरेज असल्यामुळे ते त्यांचा खूप खूप वर्षापासून वहिनी ओळखतो. म्हणजे वहिनीला याचे सगळे कांडविंड सगळंच माहित आहे. मी तिला शाळेत बिळेत पण सोडायला जायचो. अच्छा. शाळेत म्हणजे ती टीचर होती ना. अच्छा. शाळेत बिळेत सोडायला पण मीच जायचो. इसकी वजह से ऐसा है. चाललीस कुठं? हा ए ताई, कुठं चाललीस? हा काय बनवलं? काय बनवलं? प्राजक्ता मॅडम टेम्पो लोड करायला मदत करते. बापरे बापरे. वाजिन आता मी फ्री आहे. आता तू काय पण कर. टेम्पो गेला आमचा नाशिकला. मग तुला भूक लागली होती ना? नाही प्राजूला देऊ नको जास्त काय फॅमिलीला. का? बारीक आहे म्हणूनच अशी. नाही आपलं आम्हाला सांगितलंय काय बाहेरच्या जास्त खायला बिला. मी बाहेरची कुठून झाले? बाहेरचे हा काहीतरी घेऊ नको. काहीतरी मुद्दा म्हणून आणखीन जा. तुझ्याबद्दल बोलत होतो आम्ही. तिचा पॉडकास्ट कधी घेणार आहेस लोक? हिचा तुझ्याचा नाही, हिचा. तू झालीस ना नीट आता? हो. आता करू शकतो आपण. कधी कधी म्हणणार? कधी? कधी? तुला एवढा माझ्या शो मध्ये यायची इच्छा आहे? सॉरी मी उद्या नाहीये. ए नाही, हिचा नाही घेत. कॅन्सल करून टाक. सौरभ, हिचा पॉडकास्ट हिला हिचा कॅन्सल करून टाका. हिचा परमनंटली हिला बॅन करून टाक चॅनल वर बॅन. मग पहिले तर यायचं माझा घे करत होती. आता शहाणी झाली त्या. मग ते किती लांब. सौरभची बस किती वाजता आहे? सौरभ पण चालला? मग सगळे चालले ना शिकला बाबा. मजा करणार आहे म्हणजे. 3 दिवस मिसळ खाणार वाटतं. सौरभ मला सांगितलं कुठे कुठे जण येणार आहे तो. हो सौरभ,
नाही बोलते ती बोलते फक्त एक्झिबिशन. अरे पण एक्झिबिशन च्या मध्ये नाही नंतर. तसंही तुम्ही एक्झिबिशन तुमचं चालू होण्याच्या आधी एक मिसळ खाऊन येऊच शकता सकाळी तसंही ते लोक सकाळी खातात. उपाशी पाठवणार आहे हा? सागर दादा मला उपाशी पाठवणार आहे. नाही पण जिथे पण न्याल तिथे अक्षयला आणि पण नाही तो सगळेजण एकत्रच खा. ट्रिपल सीट अलाउड आहे का रे? हो ट्रिपल सीट हा मग मी गावडं देऊ. नाशिक मध्ये नवीन पोरं बघ ना कशी नाही ते काय ट्रिपल सीटची. अरे आता मस्करी चालू आहे दादा. मस्करी? ही Triple अशी seat ची जुनी मस्करी? पोरं, ही अशी जुनी पोरं. ट्रिपल सीटची मस्करी. मस्करी सांग मला. अजिबात नाही बरोबर नाही. मग अशाची मस्करी मूर्ख असते. नाला एक नाला एक नाला तिकडे आहे महाराजांच्या तिथे. बाजूला उभं राहा बाजूला उभं राहा का बाजूला उभं राहा. नाला दोन म्हणणार. नाला दोन. गरम होतं. एसी लावू नकोस. का ओरडतोय ती सुया शोधत नव्हती. तोच आता मी माझ्या डायलॉग माझ्याकडनं ऐकलास ना हा हल्लीच माझ्याकडनं ऐकलास हा हल्ली. हो हो तू मी बोललेले मी वहिनीला सांगत होते तेव्हा ऐकलं. नटसम्राट म्हटलं ग ती एसी लावू नकोस. चल जा. लागला एसी लागला. उगीच ओरड. दादा नाही स्ट्रेस एरवी तुला ओरडलंस की तुझा आवाज येत जातो ना. स्ट्रेस कमी होतो. हिचा आवाज बदलतो तो मधीच खडबडे ना, होतो. आता ठीक झाले मी. आता ठीक झाले मी. मधीच उगाच काय आवाज होतो आणि काय आता नाही. ठीक झाले मी. ना तिकडली ती बोलते दादा जरा केस वगैरे कापा. हाताचा नो केस. शी. हो काल दीपाताई बोलली त्याला. खरंच बोलली. नुकतंच दादा जरा केस आणि व्यवस्थित सेट बीट होते हा. ती रोज बघते ना तिला वाटतं की मी जसे आहेत ना तसेच म्हणजे आता आहेत ना तेवढंच असतं माझे. आज वाटतंय केस कापल्यासारखी दाढी केल्यासारखी. तू ताट का चालतोय पण? असं एवढं बोललं की मी असंच चालतो. ते खूप घाण वाटतं. अशी स्प्रिंग कुठची तरी अडकल्यासारखी वाटते Spring तुझ्याकडे. आता तू असं करत असतोस ना एरवी. काय झालं तुझं असं कर. रिस्पेक्टने बोलत जा. ओके दादा. रिस्पेक्ट ठेव. मला ते कमेंट बिमेंट मध्ये लोक जे बोलतात ना तुला शिस्त नाही येस ते मग खरंच काय का तुझं तसं. तुला माहितीये काय ते. हा. मग आता काय मागे जायचं हं? पण तिने काल तू दिलेले पैसे परत दिलेत ना मग काय मी परत देणार नाही तिला. आता सांगतो आता पाहिजेच तिला आता परत देतो परत मिळणार. घेऊन ठेव ना तुला काय प्रॉब्लेम आहे. नंतर का? मग तुम्ही हे लोक येणार नाही. दादा मग नाटक करत बसणार. मला वेळ मला नाही. खूप काम आहे मला खूप काम आहे मला खूप काम आहे. बसा माझ्या गार्डन मध्ये. कुणाल बघितलंस का कशी पालवी फुटली आहे. कोण पालवी? पालवी झाडांमध्ये फुलली. बसतो. ए झाडावर नको बसू. कोण पालवी? कोण पालवी? तिकडे बस जा. दादा केसांवर मला इथं नको. बसायचं आहे तुझा. त्याला बसू देत ना. चमचा असा कोणी टाकला? मी ठेवलाय तो झाडांचे करण्यासाठी. जा ना. सीटवर बसलायस का? सरक. आज तुम्हाला खरंच काही काम नाहीये. माझं काम चालू आहे काय बावलं नाहीस काय. मज्जा असं मोकळं काही नाही मोकळं आज वाटतं. कोणालाच काही काम नाहीये. मी असं वाला शूट करायला आता शिकणार मस्त वाटतं. आहे. खरंच आणि दिसतं. काय सांगत होते मी आज आम्ही गणपतीचे सगळे हॅम्पर्स आहे त्याचं उद्या शूट आहे आणि त्याच्यासाठी ते सगळं प्लॅनिंग करण्यात आज माझा दिवस गेलाय. त्याच्यामुळे मी काही फार कुठे काही गेले नाही आणि आज माझ्याकडून खूप शिकायला कुणाल भेटतं पण ना कुठे तुला, काही नेत मंदिरा? नाहीये आम्हाला. माझ्याकडून जाम शिकायला भेटतं ना तुम्हाला. कशाला काय कोण काय शिकलंय ह्याच्याकडनं मला जरा सांगा. नको काय शिकलायस? कमेंट सेक्शन मध्ये सांगणार दादाकडून आम्ही ना हे शिकलो. माझ्याकडून दादाकडून जाम आम्ही ना खुश हे- कसं राहायचं. हे शिकलो. सगळ्यात एक्सपेन्सिव्ह गोष्ट सगळ्यात किमती गोष्ट खुश कसं राहायचं. मला विचार तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही मला विचार. मला आहे बा दादा प्रॉब्लेम. कुणाल नको त्याच्यात मी खत घातलंय खाली झाडाचं. तुला समजते. अरे मी त्याच्या खाली सगळी निर्माल्य सगळं त्याच्यात टाकलंय रे. तू नको त्याला हे करूस. अरे 15 दिवसांनी काहीतरी आहे बाबा. वाढदिवस काल पण 15च होते आज पण 15. त्याचे 14 राहिलेत म्हणजे यांना मोजलेत बघ. नाही सांगते ना मग काय मग प्लॅनिंग काय पार्टी कुठे आम्हाला काय आहे विशेष. तर किती एक्साइट. कुणाल कशाला झाडाची पानं काढतोस रे. एक पान तो कसलाय पान. पण नको काढूस ना फक्त एवढ्याच याच्यासाठी ते पान काढलंस. कसलं म्हणे काय. काय ओव्याची हे करूया ना भाजी. हा, हे खावा झाडं लावलेली ती खाऊन टाका. झाड आहे खावा. मासे बिशे खाऊन पोटा नाही भरणं ती झाड आहे खात. चल
कंटाळा मस्त वाटतं नुसती हे मस्त वैतागलेली असते. वाटतंय खरंच मस्त वाटतं आता मी तुम्हाला एक असं raw छान गोष्ट angle. सांगतो. कसली गोष्ट? प्राजूची गोष्ट एक माकड असतं राजू सारखं. तो सांग दादा गोष्ट मागासपासून किती वेळा सांगितली. एक सांग. माकड असतं तुझ्यासारखं. उड्या मार, हे कर ते कर, सगळे तमाशे करत असतो. सश्याने उड्या मारल्या की हा पण उड्या मारत असतो. परत हत्तीने पाणी असं उडवलं, हा पण पाणी उडवत असतो. हे एवढा हातरांग असतो. आणि एकदा त्याला मोर दिसतो. मोर पिसारा फुलवून नाचत असतो. तर हा बोलतो, हा पण नाचायला लागतो. तर बोलतो की "आला, मला पण पिसं पाहिजे." मग पिसं गोळा करून आणतो आणि स्वतःच्या अंगाला लावतो. हां, ते रस्त्यात सिंह भेटतो त्याला. सिंह बोलतो की तुझ्यासारखी ताकद, खतरनाक ताकद आहे याच्यात. हा लगेच वजन उचलायला लागतो. वजन उचलून ताकद बनवायला जातो आणि पडतो, थकतो आणि एका झाडाच्या इथं बसतो. तर एक माशी बोलते त्याला की तू काय करतोयस? तुझ्याकडे ज्या गोष्टी आहेत ना, लक्ष नाही तर विद्यार्थ्यांनी लक्ष नसेल तर चल मला ऐकूच नाही आलं गाणी रिळा चालू होती त्याची. पण माका ऐकूच नाही तू आहेस नाही तसली. बोल पुढे. ती पाखरू, ती एक माशी बोलते त्याला की तू काय करतोयस? तुला असं थकून तुझ्याकडे जी गोष्ट आहे ती ओळख ना. तर तो विचार करायला लागतो आणि पाठून शेपटी दिसते त्याला. सपकन उडी मारतो आणि झाडावर चढून बघतो. आईला, आपल्याकडे तर ही कला आहे. म्हणून माणसाने कधीही आपली कोणाला कॉपी करायला जाऊ नये. स्वतःकडे जी कला आहे ना ती ओळखायची. म्हणजे आधीपर्यंत का माहित नव्हती शेपटी होती. तसं नाही, त्याच्याकडे जी कला आहे ना ती युनिक आहे हे त्याला कळत नव्हतं. पण आता हत्तीला झाडावर चढता येईल का? नाही. कळतंय का तुला? म्हणजे तो मूर्ख होता. प्रत्येकाची नाही, प्रत्येकाने म्हणून तो बोलला प्रत्येकाची ना माझ्यासारखा होता हा, प्रत्येकाची कला ओळखायची आणि त्याच्यात हे करायचं. कोणाचे तू admit म्हणजे तुला केलं. असं होतंय म्हणून तू काय मी ऍडमिट केलं मी तुझ्याला केलेलं घे. नव्हतं. ओके. हो थँक्यू पण संपली चर्चा अंकिता तू सांग एखादी गोष्ट. चल. माझ्याकडे काय गोष्ट ताई माझ्या लहानपणीची गोष्ट सांग चल 21 वर्षापूर्वीची काय नाही. तू आलीस आणि आम्हाला कंटाळा यायला लागला. गप्प बस. खरंच दुखतंय अंकिता. अंकिता, नस बीस तुटेल. मग तू कशाला किडे करायला जातो कशाला किडे God! करायला जातो? ती ताईने शपथ आहे तुला. एवढ्या जोरात नाही धरून ठेवलं ताईच्या ह्याच्यावर मला कळतंय आई गो और काय हे बघ, डोळे Debut. पाडले. अंकिता, जाम दुखतोय. काहीतरी खरंच आई, अवॉर्डचं शपथ. नाव काय येतं बेस्ट क्रिटिक नाही ओव्हर ऍक्टर हे बघ, ऑफ द इयर काय करतो तू काय बघितलंस का? आहे? नाही आता लोकांना पण वाटणार नाही की काय करतो. मी अशी बसलेली हे असते काय? ना. हे काय आहे? हे काय आहे? दादा बघू ते होऊ दे, त्याला काही नाहीये. डायरेक्ट वाळू म्हटले. त्याला मी नुसती बसलेली असली की माझ्या तोंडावर येऊन असं करणं आहे असं. आता पकड. हा? वाघाच्या वाघ आहे ना, वाघाच्या ह्याच्यात टच करून जाऊ शकतो. गुआम. पकडलं की मी दादा, सोडणार. straight तुला चालत पण होतास मी तू आता आज. तुला आता- सोडलंय, आता तुला कशाला माहितीये. बोलतोय? दाखवतो. सोडलंय मी आता. बघू दे किती स्पीड आहे तुझा. दादा मग आई बाबांना फोटो नाही पाठवायचं बघा तुमची मुलगी चावते वगैरे हा गेम खेळून बघावा बायको सोबत. दादा कोणतरी एक्झिबिशन ना मला दाखवलं हे बघ दादाने सांगितलेला गेम आम्ही खेळलो तू राहून आला. ते आता ते केलंयस तर मी परत सोडणार नाही. पकडत आता दया दाखवली तुझ्यावर मी आणि ते उगीच ओव्हर करतोस ना. दया काय दया? मी तुझ्यावर रेसिपी दाखवी. सिद्धी दया. दादा नको मला 5,000 पण ऍटलीस्ट 500 रुपयाचं कव्हर तरी लावणार बरं, 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 बरं. कव्हर झालं, बघ, तुटलंय, बघ. स्क्रीन गार्ड गेलाय, माझं पण गेलंय. कसा माणूस काय, हे बघ प्राजू, कसं आहे माहितीये, माणूस कामात असेल ना तर त्याला वेळ मिळत नाही या सगळ्या गोष्टी. गप्प बस. समजलं ना? काय कुणाल भगत हा वायफळ काही करत नाही. सोबत बसलेला असलात ना की तुमचा स्पीड पण त्याने कसला स्पीड हा कसला स्पीड आहे एक तरी दिवस हिच्या टाळूला टच करून येणार. तोपर्यंत तुला वाटतं तुझं बोट राहील आता हाताने काय करते?
ताई जेव्हा तोंड ओरडणार. मी त्याचा असं पकडणार तुकडा पाडणार ना एक दिवस. हिम्मत लागते त्याला. तिला तेच बोलतोय, मला बायको गाय भेटली बिचारी माझी. कुठची एटू की देशी? मी बायकोच्या विरोधात एकही शब्द ऐकून घेणार नाही. दोन बोलले. हा? अंकिता ही आगाऊ झाली हा. मी तुझ्याबद्दल ऐकून घेणार नाही. आत्ताच ओके. मी तेच बोलतोय ना, गाय भेटली बिचारी. विचारलं ना गाय कोणती, एटू की देशी? एटू ही गाय नसते, गिर ही गाय असते. हा मग गिर की एटू हे देशी? प्रथिन झालं. गिर की देशी? हे इज यांचं नॉलेज इंग्लिश मीडियम. इंग्लिश मीडियम. एटू गाय असते. इंग्लिश मीडियम याला सोमवारी वेगळे कपडे घाला, बुधवारी वेगळे कपडे घाला, शनिवारी वेगळे कपडे घाला. आपला बरं एकच गुरुवारी किंवा कुठला तरी एकच दिवस होता. माझा सोमवारी प्रिफेक्टचा ड्रेसच ते तुम्ही येडेच तुम्ही ते सांगतो शिस्त नाही तुम्हाला. ऐकलं मी. आपण दोघच प्रेम मध्ये मस्त वाटतो ना. दुसरा कोण असला की चला कंटाळा येतो. प्रेमच एकदम घाणेरडी वाटतं. अच्छा. जिंदगी पण आपली तशीच झाली आहे अंकिता ना. आयुष्य आपली चल चल आतमध्ये जा चल. येणार मी. आले. दात आले तिला जास्त. तेच दिसले आता. ते टीव्हीवर लय मोठी दिसशील हा. टीव्हीवर अशी दिसशील घाबरतील बारकी बारकी पोरं. ते बघ, दात दिसतात आणि एक्स्ट्रा आलेले. हे अंकिता इथं टेकू नकोस हं, मला भीती वाटते बाबा. सौरभ चालला रे त्याला गाणं तिकडचं तुझं ऐकायला येईल. माहेरी सौरभ चालला 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 कस्टमर सोबत बोलतोय रे तो. सौरभ चालला 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 रे. लोणचा घेऊन येऊ नको आता. का ते हे सगळे खातात. आणलास तो आणलेला असेल तर तो लपवून ठेव. खूप खातोस. काल त्याचाच आवडतो त्याला माहिती आहे. रड आता तो माहेरी चालला. त्याला आता एवढं नाही. काय बोलू नको, शांत बस. तू बघ ताईला पण रडायला येते. ती बघ रडते बघ ताई. कधी येशील रे बेटा? कधी येशील बेटा? कधी येशील? तो थांबेल, त्याला प्रवास करायला वैतागलाय. येशील कधी? उत्तर दे. अरे पण त्याला काय करतोयस त्याचं? उत्तर तर दे. कधी येशील? बस चुकली तर तुला नाशिकला. अरे पण रडणं थांबायला पाहिजे की नको? अरे बोलू तर दे दादा थांब. कधी येशील? कधी देत अरे बोला. सोमवारी पहाटे गप्प बस आता सोड त्याला. आवाजच येत नाही कसं बोलतो श्वासाला श्वासोच्छ्वास. सोड माझ्या माणसाला. एवढी वेळ काय नाशिक एवढे बॅग बी घेऊन कुठे चालला? एवढं अरे छोटी बॅग घेऊन जा. हे राहील हो जास्त. सगळं एवढी मोठी बॅग. अरे तो कपडे बिपडे धुवायचे घेऊन जातो. मग आपल्याकडे धुवायला ना. इथे कुठे त्याला तेवढं माझं 3-4 दिवसाचं येईल ना. चला मम्मीच्या बाय हातचे गाईस. कपडे धुवून आपण पण मम्मीच्या हातचे कपडे धुतलेले. असं मी पण न्यायचे घरी, ही पण न्यायची. हिला विचार. हा कारण तू आलीस, आंघोळच करणार नाही. आंघोळ करणार नाही. कारण तू आल्यानंतर मी वॉशिंग मशीनच घेऊन दिली ना बाळा. बुरसा येऊ. गाईज नाशिककर आपण भेटू एक्झिबिशन मध्ये. हा. आणि बाकी जण आपण भेटू सोमवारी प्राजक्ता मालावलकरच्या स्टॉलवर. हा, ये हो. काय अगदी हो. नाही लोक येतातच. मला 2-4 कस्टमर बोलले काय project? ऑलरकरचा स्टॉल ना. अच्छा. ते बघ, आले का आता? सरांशी बोलायला सांग. कोण सर? चला बाय, हॅपी जर्नी, बाय. काय म्हणजे फायनली आमचा ट्रक तर निघालाय नाशिकला जाण्यासाठी आणि उद्यापासून नाशिकमध्ये एक्झिबिशन आहे. तर जेवढे कोणी नाशिकमधले असाल, नाशिकच्या आजूबाजूचे असाल तर प्लीज आमच्या स्टॉलला व्हिजिट करा. भरपूर सारी शॉपिंग करा. आणि गणपतीचे जे काही हॅम्पर्स बनवायचे होते ते हॅम्पर्स सगळे बनवून रेडी झालेले आहेत तुमच्यासाठी, म्हणून आधी या ब्लॉगमध्ये सांगते. हॅम्परमध्ये आम्ही 3 प्रकार ठेवलेत, 100 रुपये, 250 रुपये आणि 350 रुपये. तर जसे ते हॅम्पर आम्ही लॉन्च करू इंस्टाग्रामवरती तर तुम्हाला कळेलच. आणि त्यानंतर मी तुम्हाला युट्यूबवरती पण सांगेन की डिटेलमध्ये की त्या प्रत्येक हॅम्परमध्ये काय काय आहे. ते हॅम्पर तुम्ही खरेदी करू शकता. त्या व्यतिरिक्त गणपतीमध्ये खूप गोडधोड जेवण होतं आणि आपल्याला काहीतरी तिखट हवं असतं, म्हणून सांडगी मिरची आहे, दही मिरची आहे, खोबरं लसूण चटणी आहे,
वडापाव चटणीसुद्धा एक आम्ही हे केली आहे की आपण असंच काहीतरी सगळी भावंड मिळून काहीतरी प्लॅन करतो, आज वडापाव बनवूया, आज वडापाव खाऊया. तर आमची एक सिंधुद्योगची वडापाव चटणीसुद्धा आम्ही लॉन्च केली आहे, तीसुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि वेगवेगळ्या प्रकारची लोणची आहेत, गोड आंब्याचं लोणचं, लिंबाचं लोणचं, त्यानंतर कैरी छुंदा, आवळा छुंदा, असं बरेच प्रकार आहेत जे गणपतीमध्ये तुम्ही तुमच्याकडे येणाऱ्या गेस्टना वेगवेगळ्या प्रकारचं लोणचं सुद्धा सर्व करू शकता. सो ते सुद्धा तुम्ही आमच्या सिंधुद्योगच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून ऑर्डर करू शकता. बाकी आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही काही प्रोडक्टिव्ह केलेलं नाही आहे. आज आम्ही सगळेजण जे काही एक्झिबिशनचं सामान पाठवणं आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये बिझी होतो. आता बघूया, आता वाटलं तर आम्ही किट्टू बिट्टूला भेटायला जाऊ जर वेळ मिळाला तर, नाही तर त्या पण गोष्टी उद्या परवावरती जातील कारण कुणाल सारांचं काम नाही झालेलं आहे. सो भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, सी यू नेक्स्ट ब्लॉग गाईज. आणि नाशिकला नक्की या, नक्की भेटा.